राजधानी दिल्लीच्या थंडीत आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची गरमी। SIRवर वादळी चर्चेची शक्यता, तर 3 आठवडे अधिवेशन चालणार। राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी उद्या मतदान। आज प्रचाराचा शेवटचा दिवस। उमेदवारांना आज रात्री 10 पर्यंत प्रचाराची मुभा। शेवटच्या दिवशी प्रचार शिगेला। विविध ठिकाणी प्रचार सभा आणि रॅली। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, मराठवाड्यात सभांचा धडाका। सांगलीतल्या एकाही आमदाराला मंत्रिपद मिळणार नाही। जयंत पाटलांचं नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक वक्तव्य। मुंबई महानगरपालिका निवडणुकीची भाजपाकडून तयारी। मुंबई जाहीरनामा समिती जाहीर। समितीमध्ये 11 जणांचा समावेश। इंदापूरसाठी भरत शाह परिवाराचं मोठं योगदान। कोणाला जे जमलं नाही ते भरत शाह यांनी करून दाखवलं। अजित पवारांकडून शाह यांच्या कामाचं कौतुक। पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीत चौरंगी लढतीची शक्यता। राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची प्रतिष्ठा पणाला। तुम्ही 2 तारखेला आमची काळजी घ्या। पुढील 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ। मुख्यमंत्री फडणवीसांचं सांगोलाकरांना आश्वासन। डोंबिवलीत भाजपा शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने। गणेश घाट आणि रागाई मंदिर प्रवेशद्वार उद्घाटनापूर्वी राडा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली नारायण राणेंची भेट। उदय सामंत, नितेश राणेही उपस्थित। एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष। बारामती नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर। 2 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबरला होणार मतदान। उमेदवारांच्या विरोधात दाखल करण्यात आली होती याचिका। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर शिंदेंचं प्रत्युत्तर। ज्याच्या मागे महिला असतात त्याचा नंबर पहिला। लाखो महिला भगिनी माझ्या पाठीशी, शिंदेंचं विधान। मुंबईचा महापौर हिंदू होणार असं भाजपावाले म्हणतात। आम्ही केलेला मराठी महापौर हिंदू नव्हता का? उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल। ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकाच्या आमसभेत वाद। रजिस्टरमध्ये माहिती भरण्यावरून ग्रामसेवक आणि सदस्यांमध्ये वाद। ग्रामसेवकाची गाडीनं सदस्यांना फरफटत नेलं। छत्तीसगडमधील 37 माओवाद्यांचं आत्मसमर्पण केलेल्या 37 जणांवर होता गुन्हा, तर 65 लाखांचा इनाम दंतेवाड्यात। पुन्हा मारेगम उपक्रमाचा मोठा प्रभाव। उदगीरच्या शासकीय रुग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव। प्रचार सभेतून उपमुख्यमंत्री शिंदेंचा आरोग्यमंत्र्यांना फोन। तात्काळ बैठक घेऊन आरोग्य सुविधा देण्याची दिली सूचना। संभाजीनगरमधील अतिरिक्त शिक्षकांच्या बदलीला स्थगिती। जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका। शिक्षकांनी मानले जय महाराष्ट्राचे आभार। अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा। सुप्रिया सुळेंनी वरातीतल्या गाण्यावर धरला ठेका।